अण्णा, कसं वाटतंय आज रिटायर झाल्यावर तुम्हाला? अर्ध आयुष्य संपल्यासारखं आणि काहीतरी चुकल्यासारखं नक्कीच वाटत असेल. गेल्या महिन्याभरापासून तुम्ही बोलत आहे, "अरे पोरांनो, रिटायरमेंट झाल्यावर काय करायचं? कामावर जायची सवय मला. घरी बसून दिवस कसा काढायचा?" आणि बघा, तो दिवस आलाय आज. आज मी मुलगा म्हणून बोलतोय, पण खरं सांगायचं तर आज शब्दांपेक्षा भावना जास्त आहेत. अण्णा, तुमचा प्रवास काही साधा नव्हता हो. तुमचं आणि मम्मीचं लग्न झालं तेव्हा आपल्या गावाकडची परिस्थिती बेताची होती. शेतीत उत्पन्न नव्हतं. त्यावेळेस एकत्र कुटुंब असल्यामुळे घरात मतभेद व्हायचे. शेवटी मग तुम्ही आणि मम्मीने बाहेर पडायचा निर्णय घेतला. तो निर्णय सोपा नव्हता. त्या काळात ओळखी नव्हत्या. ना पैशाची ताकद होती, ना स्वतःचं घर होतं. पण एक गोष्ट कायम होती तुमच्याकडे, ती म्हणजे काहीतरी करून दाखवायचं. आज इथे एक नाव घेतल्याशिवाय पुढे जाऊच शकत नाही आपण. ते म्हणजे माननीय श्री दिनकर धर्माजी पाटील यांचं. 1994 साली नाशिकचे महानगरपालिकेचे नगरसेवक होते ते. आजही आहेत. त्यांनी तुमच्यावर विश्वास दाखवला, तुमच्या पाठीमागे उभे राहिले आणि तुम्हाला नाशिक महानगरपालिकेत सफाई कामगार म्हणून नोकरी मिळवण्यासाठी खूप मदत केली त्यांनी. आज आपलं कुटुंब जिथे आहे, जो संसार उभा आहे, त्यामध्ये दिनकर अण्णा पाटील यांचा खूप मोठा वाटा आहे. अण्णा, तुम्ही सांगायचे मला, अजूनही सांगतात. 1994 साली तुम्हाला महिन्याला फक्त ₹600 पगार होता. आज ₹600 कदाचित एका दिवसाचा खर्चही भागत नसेल आपला. पण त्या ₹600 त्यावेळेस आपला संसार उभा राहिला. त्या ₹600 आमचं शिक्षण झालं. त्या ₹600 आमचं भविष्य घडलं आणि सगळ्यात मोठी गोष्ट अण्णा, तुम्ही कधीच कामाची लाज बाळगली नाही. मी सफाई कामगार आहे, लोक काय म्हणतील? हे काम कसं करायचं? असा विचार तुम्ही कधीच केला नाही. खरंच सांगतो याचा खूप अभिमान आहे म्हणा अण्णा मला. अण्णा, मी आणि गोकुळ लहान होतो. इतकं काही समजत नव्हतं आम्हाला. तुम्ही सकाळी लवकर कामाला जायचे. दिवसभर काम, डोक्यात आर्थिक चणचणीचं टेन्शन, असा तुमचा रोजचा दिवसक्रम असायचा. पण आता मोठं झाल्यावर कळतंय त्या प्रत्येक दिवसामागे किती संघर्ष होता तुमचा. भाड्याचं घर, कमी पगार, घर खर्च, आमचं शिक्षण आणि तरीही आमच्या चेहऱ्यावरचं हसू कायम ठेवलं तुम्ही. अण्णा, तुमचा स्वभाव खूप मस्त आहे, खूप गोड आहे. वडील म्हणून न वागता मित्र म्हणून वागले तुम्ही गोकुळ माझ्याशी. तुम्हाला राग खूप पटकन येतो. 2 शब्दही जास्त बोलतात रागात. पण मन मात्र लोण्यासारखं आहे तुमचं. राग 5 मिनिटाचा असायचा आणि प्रेम आयुष्यभराचं. तुम्हाला फिरायची किती आवड. कुठे नवीन ठिकाणाबद्दल कळालं की चला जाऊन येऊ पोरांनो, असं आजही म्हणतात तुम्ही. गाड्यांचा प्रचंड वेड, स्वतःची 4 व्हीलर असावी अशी तुमची कायम इच्छा होती. आणि गाडी स्वच्छ पाहिजेच याबद्दल काही दुमतच नाही. तुम्ही किती क्रिकेट प्रेमी आहे हे सगळ्यांना माहीत आहे. भारताची मॅच असेल तर कुणालाच टीव्ही बघायला मिळत नाही. आजही मिळत नाही. आणि अण्णा, एक गोष्ट तुम्ही आजही नेहमी सांगता, "पोरांनो, आपण किती खराब परिस्थितीतून वर आलो, किती तडजोडी केल्या. आज सगळं वैभव आहे, पण त्या दिवसांची मजा काही वेगळीच होती." हे वाक्य तुम्ही किती वेळा बोलतात आणि खरं आहे, त्या दिवसात पैसा कमी होता, पण समाधान खूप होतं. साध्या गोष्टीत आनंद होता, छोट्या यशात मोठा उत्सव होता. आज सगळं मिळालं, पण त्या आठवणीची किंमत कशातच मोजता येणार नाही. अण्णा, या सगळ्या प्रवासात अजून एक व्यक्ती आहे, जिच्याशिवाय हा संसार कधीच उभा राहिला नसता. ती म्हणजे माझी आई, माझी मम्मी. खरं सांगायचं तर अण्णा जेवढे बाहेर कष्ट करत होते, तेवढीच तू घरात कष्ट करत होतीस. फरक फक्त एवढाच होता, अण्णांचे कष्ट लोकांना दिसायचे, तुझे कष्ट फक्त 4 भिंतीतच राहायचे. तुझा स्वभाव मला लहानपणापासून माहीत आहे. तू खूप भावनिक आहेस, राग येतो तुला, वाईटही वाटतं. पण तू ते कधी दाखवलं नाही गं. का? कारण तुला कायम एकच वाटतं, माझ्यामुळे दुसऱ्यांना त्रास नको. स्वतःच्या भावना मनात ठेवून दुसऱ्यांच्या आनंदात आनंद मानलास तू. मम्मी, एक गोष्ट मला अजूनही स्पष्टपणे आठवते. मी साधारण 7वी-8वीला असेल. गोकुळ 5वी 4थी-5वीला. घरात पैसे नव्हते. गोकुळन मला शाळेच्या वह्या पुस्तकं घ्यायचे होते
आणि त्यावेळेस तू तुझ्या कानातले सोन्याचे कुडकं मोडले होतेस. तेव्हा आम्ही लहान होतो ना, काही कळालं नव्हतं आम्हाला तेव्हा. पण आज जेव्हा त्या दिवसांचा विचार करतो, तेव्हा अंगावर काटा येतो. आपल्या मुलांचं शिक्षण थांबू नये म्हणून एका आईने स्वतःची हौस मागे ठेवली, ही गोष्ट साधी नव्हती गं. आणखी एक गोष्ट, लहानपणी मी खूप मार खाल्लाय तुझा. खरंच ना. गोकुळ तसा अभ्यासात खूप हुशार होता. नेहमी पहिला नंबर यायचा त्याचा शाळेत. आणि मी हट्टी, खोडकर, त्रास देणारा. अभ्यासातही काही विशेष नव्हतो मी. तेव्हा मला वाटायचं, मम्मी मलाच का ओरडते? मलाच का मारते? कधी-कधी रागही यायचा तुझा. पण आज मोठं झाल्यावर समजतंय, तू मारत नव्हतीस मला. तू मला घडवत होतीस. तू मला संगत चांगली लागावी यासाठी प्रयत्न करत होतीस. मी चुकीच्या वाटेला जाऊ नये, मी शिकावं, मोठं व्हावं यासाठी तू एवढी कडक वागत होतीस. आणि खरं सांगू, आज जे काही थोडंफार माझ्यात चांगलं आहे, गोकुळमध्ये चांगलं आहे, त्यात तुझ्या शिस्तीचा सगळ्यात मोठा वाटा आहे. आणखी तुझी एक गोष्ट म्हणजे तुला स्वच्छतेचा किती वेळ आहे, हे इथं प्रत्येकाला माहीत आहे. घरात एखादी वस्तू जागेवर नसली, की तुला चैन पडत नाही. प्रत्येक गोष्ट नीटनेटकी झाली तरच तुला समाधान मिळतं. हे तुझं आजही तसंच आहे. आणि आम्हालाही तशाच सवयी लागल्या आहे. मम्मी, तुला हौस नव्हती असं नाही. तुलाही छान साडी घालायची होती, दागिने घालायचे होते, फिरायला जायचं होतं, छान आयुष्य जगायचं होतं. पण त्यावेळची आपली परिस्थिती चांगली नव्हती. तुझ्या सगळ्या हौशी तू बाजूला ठेवल्यास. स्वतःसाठी काही मागितलं नाहीस, पण आमच्यासाठी मात्र कधी कमी पडू दिलं नाहीस. मम्मी, आज एक गोष्ट मनापासून सांगायची आहे. लोक म्हणतात अण्णांनी खूप कष्ट करून संसार उभा केला. हो, अगदी खरं आहे, केलाय. पण तुझी साथ नसती तर हा संसार इतका सुंदर उभा राहिला नसता. तुम्ही दोघांनी मिळून आज आम्हाला इथपर्यंत आणलं, त्यासाठी मनापासून धन्यवाद. आणि मम्मीबद्दल बोलताना एक चेहरा अजून डोळ्यासमोर येतो. अशी व्यक्ती जी आपल्यासोबत नाही आज, तिच्या या आजच्या दिवसामागे खूप मोठा वाटा आहे. ती म्हणजे माझ्या आईची आई, माझी आजी, जानकाबाई शिंदे. बघ म्हणायचो आम्ही तिला. बघ, आज तू असतीत ना, तर सगळ्यात जास्त आनंद तुलाच झाला असता. तुझ्या जावयाचा सत्कार, त्यांची रिटायरमेंट, लेकीचं सुख, वैभव हे सगळं पाहून तुझ्या चेहऱ्यावरचं समाधान आम्हाला बघायला मिळालं असतं. पण देवाच्या इच्छेपुढे काय चालतं? असो. माझ्या आजीची परिस्थिती तशी फारशी चांगली नव्हती, बेताचीच होती. तरुणपणात नवरा गेला, नंतर सासर कायमचं सोडून माहेरी यावं लागलं. पण आजीचे भाऊ ज्यांनी आजीला नंतर सांभाळलं, ते कळमकर कुटुंब, त्यांचे पण खूप उपकार आहे आमच्यावर, आजीवर. तसेच माझे मामा दत्तात्रय बाजूनाथ शिंदे यांनी खूप हातभार लावला आमच्या संसाराला. बहिणीला आर्थिक मदत केली, काही देणं घेणं असो, सर्व केलं मामांनी. माझ्या आजीचा स्वभाव तसा एकदम वेगळाच. स्वतःला कमी, दुसऱ्याला जास्त गेलं पाहिजे. स्वतःला मिळालं नाही तरी चालेल, पण दुसऱ्याला मिळालं पाहिजे. स्वार्थ नावाची गोष्टच नव्हती तिच्यात. दुसऱ्याच्या आनंदातच ती आनंद शोधायची. बघ, तू गेलीस पण तुझे संस्कार अजूनही आमच्यासोबत आहे. मम्मीमध्ये तुझाच स्वभाव दिसतो. दुसऱ्यासाठी जगणं, दुसऱ्यांचा विचार आधी करणं, हे सगळं तिने तुझ्याकडूनच घेतलं आहे. बघ, तू पाहिजे होती का आज? असो, बोललं तेवढंच कमी पडेल. किती सांगितलं तरी संपणार नाही. म्हणून माझे शब्द संपवण्याकडे वळतो. अण्णा, तुम्ही म्हणताय ना रिटायर झाल्यावर काय करायचं? तर त्याचं उत्तर देतो. मम्मी, तुला पण हेच सांगणं आहे माझं. आता आमची काळजी करणं कमी कर. मी तर म्हणतो काळजी करणंच सोडून द्या. आम्ही मोठं झालोय. आमचा संसार सुरू झाला आहे. करू आम्ही सगळं व्यवस्थित. तू आणि अण्णा आता फक्त आनंदात राहा. फिरा, हसा, मनात येईल तिथे जा. तुम्हाला जे राहून गेलंय ते करा. कारण आयुष्यभर तुम्ही आमच्यासाठी जगलात, आता थोडंसं स्वतःसाठी जगा. आमचं सगळ्यांचंच तुमच्यावर खूप प्रेम आहे आणि आयुष्यभर राहील. धन्यवाद.